बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करतोय। भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप डाउनलोड करून मोबाईलचा ॲक्सेस घेत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या, त्यांचं चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे। मृत्यूची भीती दाखवत तरुण भक्तांना वेश्या किंवा प्रियसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावायचे, प्रवृत्त करायचं आणि मग तो त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपत होता। या फसवणुकीचा उलगडा एका भक्ताच्या सायबर तज्ञ मित्रामुळे झाला। प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या बाबाचं नाव आहे। या प्रकरणी एका 39 वर्षाच्या भक्तानं बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवलेली आहे। या तक्रारीवरून हा भोंदू बाबा त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याचं भासवत होता। त्यानंतर तो भक्तांना अनेक गोष्टी करायला भाग पाडत होता। या भोंदू बाबानं फिर्यादीच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप डाउनलोड करायला सांगितलं होतं आणि त्याद्वारे मोबाईलचा ॲक्सेस मिळवला होता आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या खाजगी घटनांवर लक्ष ठेवलं जात होतं। या बाबानं अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बावधन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सूस या गावामध्ये प्रसाद भीमराव तामदार नावाचा एक 29 वर्षाचा इसम आहे। त्यानं स्वतःच्या घरामध्ये एक मठ सुरू केलेला होता आणि त्या ठिकाणी काही भक्त त्याच्याकडं दर्शन किंवा ग्रहदोष दूर करण्यासाठी यायचे। तर लघुग्रह दोष आहे असं सांगून हा जो तामदार आहे हा व्यक्ती त्या भक्तांच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आणि त्यानंतर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडे घ्यायचा आणि मग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी अश्लील चाळे किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी बोलूया। गोविंद, आपण याविषयी आधीच बोललो होतो की अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। एका ॲपच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलमध्ये आणि अनुषंगाने खासगी आयुष्यात डोकवायचा काय अपडेट आहे? किती गंभीर घटना आहे? सुवर्ण, खरं तर यातला सगळ्यात गंभीर प्रकार हाच होता की हा जो भोंदू बाबा आहे तो स्वतःला उच्च शिक्षित सांगायचा आणि त्या पद्धतीने भक्तांसोबत बोलायचा देखील आणि त्यामुळे भक्त फसले जायचे। सगळ्यात आधी तो म्हणायचा की तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचा मृत्यू अटळ आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला हे मंत्र जाप करावे लागतील। आधी तुमचा मोबाईल द्या, त्यामध्ये एक कंपास जो आहे तो डाउनलोड करायचा, ते यासाठी की तुम्ही कुठे जाता आणि काय करता, कोणत्या दिशेला जायला पाहिजे हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे। म्हणून तो त्यांच्याकडनं मोबाईल घ्यायचा, पासवर्ड घ्यायचा आणि त्यानंतर तो जे ॲप आहे, ज्या ॲपचं नाव आपल्याला या सगळ्या घटनेमध्ये समोर आलेलं आहे की चिल्ड्रन ड्राईव्ह नावाचं जे ॲप आहे तो त्याच्यामध्ये डाउनलोड करायचा। खरं तर जे हे ॲप आहे ते लहान मुलांवर, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी म्हणून पालकांसाठी विकसित केलं गेलं होतं। मात्र या भोंदू बाबांनी त्याचा असा फायदा घेतला, हे ॲप डाउनलोड करताच सगळा मोबाईलचा जो ॲक्सेस आहे, त्याच्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस असेल, त्याचबरोबर त्यांच्या कॉलचा ॲक्सेस असेल, ते कुठे जातात, काय करतात, हे सगळं या भोंदू बाबाला त्या ॲपच्या माध्यमातून दिसायचं आणि तो त्या भक्तांना सांगायचा की आता तुम्ही ह्या कलरचे शर्ट घातलंय, ह्या कलरची साडी घातलेली आहे आणि तुम्ही हे बदलायला पाहिजे, तुम्ही आता या दिशेला जाताय। त्यामुळे भक्त अतिशय प्रभावित व्हायचे की आपण तर इकडे आहोत आणि या भोंदू बाबाला हे सगळं कळतं कसं, त्यामुळे अत्यंत प्रभावित व्हायचे आणि ते म्हणतील तसं करायचं। सरते शेवटी हा भोंदू बाबा या भक्तांना अश्लील चाळे करायला सांगायचा आणि ते सगळे जे दृश्य आहेत तो त्या ॲपच्या द्वारे पाहू शकत होता आणि त्याचा तो आनंद घ्यायचा। अतिशय विकृत मानसिकतेचा, त्याचबरोबर अशा पद्धतीने अघोरी कृत्य करायला लावणारा हा जो भोंदू बाबा आहे याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे। 4 दिवसाची याला पोलीस कोठडी मिळाली होती। उद्या त्याची PC संपत्ती आहे आणि उद्या त्याला पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाईल। त्यानंतर देखील आता 3 आणखी तक्रारी याच्या विरोधात आलेल्या आहेत। काही जणांकडनं यांनी पैसे देखील उकळलेले आहेत। मात्र हा जो प्रकार आहे अत्यंत धक्कादायक आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या संदर्भामध्ये अत्यंत कठोर जी शिक्षा आहे ती करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की अशा पद्धतीनेच म्हणजे सुरुवातीला जे भोंदू बाबाचे प्रकार याआधी समोर आले होते, ते संबंधित भक्ताचं सगळं जे रेकॉर्ड आहेत, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, ते घ्यायचे। त्याच्यानंतर त्याचं फेसबुक जे आहे ते सगळं आधीच बघून ठेवायचे की हा कुठे जातो, याच्या आवडीनिवडी काय। त्यामुळे यामध्ये कोणतीही अशी फार तांत्रिक अशी गोष्ट नाही आहे। विज्ञान आपल्याला कळते की
ह्या सगळ्या माध्यमातून कुणी कोणाचं जे लोकेशन आहे ते सांगू शकतं, मात्र ते भक्तांना हे खूप नवीन गोष्टी वाटायच्या आणि त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीचे भोंदू बाबा आणि तेही उच्च शिक्षित वर्गाला नक्की. आपल्याकडे खेचतात आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. या नक्की गोविंद, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.